श्री स्वामी समर्थ. आज हा व्हिडिओ तुझ्या समोर अचानक आलेला नाही. काल रात्री तू जेव्हा एकांतात रडत होतास, जेव्हा तुला वाटलं की तुझं दुःख ऐकायला या जगात कोणीच नाही, तेव्हा तुझे ते अश्रू साक्षात अक्कलकोटच्या मालकाने पाहिले आहेत. तुझ्या त्या रडण्याचं उत्तर देण्यासाठीच स्वामींनी हा निरोप तुझ्यापर्यंत पोहोचवला आहे. वेळ निघून जायच्या आधी हे 21 गुप्त संदेश नीट ऐकून घे, कारण जो आज हे ऐकेल तो श्रीमंत होईल आणि बाकीचे जग फक्त पाहत राहतील. अरे वेड्या, तू काल रात्री उशीवर तोंड दाबून रडत होतास ना, तेव्हा मी तुझ्या पाठीवरून हात फिरवत होतो. तुला वाटलं तू एकटा आहेस, पण तुझ्या त्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब माझ्याकडे आहे. आता रडणं थांबव, कारण मी आलोय. मी तुझ्या दारात अनेकदा संधी बनवून आलो होतो, पण तू वेळ नाही म्हणून कामात गुंतून राहिलास. जर तेव्हा तू फक्त 2 मिनिटे माझ्याकडे पाहिलं असतं, तर आज तुझी झोळी सुखाच्या मोत्याने भरलेली असती. तू श्रीमंती तिजोरीत शोधतोयस, पण खरी श्रीमंती तर माझ्या नामात आहे आणि तुझ्या समाधानात दडलेली आहे. जो माझ्या चरणाशी लीन होतो त्याच्या मागे लक्ष्मी स्वतःहून चालत येते, हे विसरू नकोस. मी तुझ्या आयुष्यात त्या कठीण प्रसंगात एका अनोळखी माणसाच्या रूपात मदतीला आलो होतो. तू मात्र त्याला योगायोग समजलंस, पण तो योगायोग नसून तुला सावरण्यासाठी मीच टाकलेलं पाऊल होतं. ज्यांनी आज माझा हा शब्द ऐकला आणि त्यावर विश्वास ठेवला, त्यांच्या घरातून गरिबी आजच पायउतार होईल. बाकीचे फक्त प्रगती पाहत राहतील आणि तू माझ्या कृपेने यशाचं शिखर गाठशील. वेळ कोणासाठी थांबत नाही, पण जो भक्त माझ्यासाठी थांबतो त्यांच्यासाठी मी काळ बदलण्याची ताकद ठेवतो. आता तरी ओळख, मी तुझ्या आयुष्यातील वाईट काळ संपवण्यासाठी तुझ्या उंबरठ्यावर उभा आहे. मी तुझ्या अन्नातला प्रत्येक घास होऊन तुला रोज तृप्त करत होतो, पण तू फक्त चवीच्या मागे धावलास. ज्याने तुला हे अन्न दिलं त्या स्वामींना तू एका कृतज्ञतेच्या शब्दासाठीही वेळ दिला नाही. तू ज्या संकटाने घाबरून देवाकडे रडलास, ते संकट मी कधीच तुझ्या आयुष्यातून दूर केलं आहे. फक्त तुझा विश्वास डगमगू नये म्हणून मी तुला हा संदेश देऊन पुन्हा एकदा साथ घालत आहे. मी आलो होतो तुझा अहंकार मागायला, जेणेकरून मी तुला माझा अफाट सामर्थ्य बहाल करून शकेल. पण तुला तुझ्या अहंकाराचं प्रिय वाटला आणि तू माझ्या त्या दैवशक्तीला मुकसलास. जगातील सर्वात मोठी संपत्ती शांती आहे, जी मी तुला द्यायला तुझ्या घरापर्यंत आलो होतो. तू मात्र अशा तसेच आणि चिंतेत ओझं वाहताच तुझं मूल्यवान जन्म वाया घालवत आहेस. मी तुझ्या घरात खिडकीतून येणारा गार वारा बनवून तुला स्पर्श केला, तुला सांगायला की मी सोबत आहे, पण तू खिडकी बंद केलीस आणि स्वतःला दुःख अंधारात खोलीत कोंडून घेतलंयस. तू म्हणतोय स्वामींनी काय दिलं? अरे, तुझ्या हा प्रत्येक श्वास ही माझीच देणगी आहे. ज्या दिवशी तुला या अस्तित्वाची जाणीव होईल, त्या दिवशी तू जगातील सर्वात श्रीमंत माणूस असशील. मी तुला मार्गदर्शन करायला त्या साध्या माणसाच्या रूपात आलो होतो, पण तुला तुझेच ज्ञान श्रेष्ठ वाटले. तू मार्ग चुकलास तरीही मी आजही तुझ्या हात धरण्यासाठी तिथेच उभा आहे. जो आज हा संदेश पूर्ण ऐकल, त्याच्या 7 पिढ्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. लक्ष्मी त्याच्या दारात पाणी भरेल आणि सुख त्यांच्या घरात सदैव नांदत राहील. तू रात्रंदिवस ज्या पैशामागे धावतोयस, तो पैसा म्हणजे माझ्या भक्तीसमोर केवळ धूळ आहे. एकदा माझ्या नामात तू रंगून बघ, मग बघ वैभव तुझ्या मागे कसं होतं जोडून उभं राहतं. मी तुझ्या घरातील लहान मुलांच्या निरागस हास्यातून तुला साथ घालत होतो. तू हसायला आलो होतो
तू मात्र मोबाईलमध्ये इतका व्यस्त होतास की तुला माझं ते स्मित हास्य दिसलंच नाही. तुझी भक्ती हीच तुझी खरी कमाई आहे, जिचा परतावा मी तुला योग्य वेळी व्याजासह सुख समृद्धी देणार आहे. बाकीचे लोक फक्त तुझ्या तमाशा पाहत राहतील, पण तू मात्र सुखात लोळशील. मी तुझ्या कठीण काळात तुझी सावली बनवून तुझ्या सोबत चालत होतो. तुला पडून दिलं नाही तर वाटलं तू एकटा लढतोयस, पण तुझ्या शत्रूंसमोर ढाल बनवून मीच उभं होतो. श्रीमंती व्हायची असेल तर आधी तुझं हृदय मोठं कर आणि तिथे मला थोडं जागा दे. ज्याच्या हृदयात स्वामींचा वास असतो त्याला ब्रह्मांडातील कोणतीही गोष्ट कमतरता भासत नाही. आज हा व्हिडिओ तुला दिसणं हाच माझा तुला दिलेला सर्वात मोठा कौल आहे. तुझे रडण्याचे दिवस आता कायमचे संपले आहेत. फक्त आता तुझ्या आयुष्यात स्वामी युग सुरू झाला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आता तरी डोळे उघड आणि ओळख, मी तुझ्या समोर आणि तुझ्या काळजात उभा आहे. शेवट. श्री स्वामी समर्थ. स्वामी कधीच उशिरा येत नाही, ते नेहमी योग्य वेळीच येतात. आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला याचा अर्थ तुझी वेळ बदललेली आहे. जर तुला स्वामींच्या या शब्दावर आणि त्यांच्या प्रेमावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहे. हा व्हिडिओ अशा व्यक्तीला शेअर करा ज्याला आज आधाराची गरज आहे. तू कोणाचं तरी दुःख हलकं कर. स्वामी तुझं संपूर्ण आयुष्य सुखाने भरून टाकतील. बाकी जग फक्त पाहत राहतील आणि तू स्वामींच्या कृपेने श्रीमंत होत राहशील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.